काय जा रहे हो भाई लोग? सो गाइस गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. कैसे हो आप लोग? भाई थंडी एवढी बेकार वाजते आम्हाला. मी तयारी करून हिमाला घ्यायला आले होते, अमन आणि प्रभाकर. आता आम्ही आले कॉलेज जवळ. बेकार थंडी वाजते डायरेक्ट आणि ट्रिपसाठी फुल एक्साइटेड आहे आम्ही. आणि सर आहे आपले अमन, फुल गाणे लावून फुल मस्ती. थोड्या वेळात गाडी वगैरे येणार आहे. गाडी आली, सर्व आले की मग आपण जाऊ गाडीत. सो गाइस गाड़ी आ चुकी है. सो गाइस गाड़ी आलेली आपली. चलो रे वीडियो कर. तो गाइस हमारे यहाँ गाड़ी आ चुकी है, तो आप सब पीछे से निकम सर है. और निकम सर भी आ गए. हमने चलो अभी बैग लेते और चलते अंदर बैठते. चलो रे. सो गाइस बैठते अभी. चलो चलो चलो. सो गाइस गाड़ी तो एकदम भारी है. मैं तो इधर बैठ रहा हूँ भाई. एकदम मजा. सो गाइस गाडी आली, मस्त गाडीत बसलोय. अजून बाकीचे यायचे बाकी आहेत. काय रे बॅग कोण आणली एवढी मोठी? अरे वन डे स्पॉट आहे, वन डे परमनंट नाही. नाही 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 नाही. ओके सर. ओके. सो काय आता निघणार आहे आपण. रिंगो असा ब्लॉग चालू आहे आता. निघात मोरया मोरया. आपल्याला लागलाय घाट बघा. अरे लय ब्लर पडतोय. आम्ही इथं थांबलेले रोडावर एकदम. ओके सॉरी. आज हम जा रहे किधर जा रहे? दमन जा रहे हैं. तो दमन से पहले उल्टी सबको हो चुकी है. ये बंदा कब से. सो गाइस आता आपण इथं कोणत्या तरी पॉइंटवर आलेलो आहे. सो सगळे पुढे चालत आहेत.
काय माहिती कोणता पॉईंट आहे तर माहिती नाही. जय शिवराय. पण शिवरायांच्या एखाद्या छोट्या किल्ल्यावर आलेलो आहे. किल्ला नाही काहीतरी आहे. खूप भारी पॉईंट आहे हे बघा. आणि इकडं सनराईज बघा एक नंबर. आपण येण्याचं कारण आहे की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज सुरतेवर छापा मारणार होते त्यावेळेला 1664 साली शिवाजी महाराजांनी इथून सुरतेला जाण्यासाठी इथून पाहणी केली. यानंतर इथून पाहणी केल्यानंतर दुसरा किल्ला इकडे पुढे खैराई किल्ला म्हणजे हर्सुलला आहे. इथून पाहणी करून शिवाजी महाराज हर्सुलला गेले. हर्सुलवरनं मग पुढे सुरतला गेले. 1664 साली तर इथले जे राजे होते विक्रमशाह त्यांच्यासोबत होते महाराजांसोबत. त्यांनी इथून बघितल्यानंतर इथून म्हणजे त्यामुळे ही भूमी पावन झालेली का शिवाजी महाराज परत इथं आहे. इथून शिवाजी महाराजांनी इथून सरळ इकडे गेला आपण हर्सुल लागतं मध्ये वगैरे हर्सुल तर तिथे एक खैराई किल्ला आहे. याला ठाणापाड्याला तो ठाणापाड्याचा किल्ला आहे. ठाणापाड्याला तर तिथं फक्त अवशेष काय 2-3 तोफा आहे आणि वरती तळ आहे एक मंदिर आहे. इथून महाराज जाताना इकडनं महाराज आले. जाता जाता महाराजांनी सुरतेवर जाण्यासाठी हा मार्ग होता. रस्ता आता तर रस्ते पूर्वी कसले रस्ते नव्हते काहीच नव्हतं जंगलातून जात होते महाराज. त्यासाठी आपण इथं आलो. सो काय आता आपण पोचलो आहे राजवाड्याला. ह्या हॉटेलवर आपण नाश्ता वगैरे पण करू. आणि इकडे मध्ये राजवाडा आहे तिकडे जाऊ पाहू काय. अरे ये रास्ते से जा रहे हैं हम लोग. ये सब हमारे स्टूडेंट है. बच्चे लोग ये सब पूरा भी हमारे इधर किधर जा रहे हैं हम? पूरी भी आ रहे हैं. पूरी भी. और हम किधर जा रहे हैं? आगे हमने और वाड़ा नहीं किधर वाड़ा राजवाड़ा. सो गाईज राजवाडा आलेला आहे आपला. हे बघा या साईडला. तिथे जाऊ बघू. चलो बघा किती भारी दिसतोय ना. एक नंबर वाडा आहे. सो ह्या वाड्याचे जे मालक आहे ते नाशिक जिल्ह्याचे जे पण ते पुण्यामध्ये सेटल आहे. ही पुरी कितीतरी जागा आहे. खूप मोठी जागा आहे ही. 1000 एकर नाही 1000 नाही 1000 एकरमध्ये काहीतरी सर बोलले. सो काय आता आपण जाऊ याच्या पाठीमागे. आता पाहू तिकडं काय आहे तर काही नाही. वरती पुरे चिमण्या स्पॅरोज वगैरे पक्षी उडत आहेत. आणि अजून मी चंदा मामा हायच. बघा गाईज इकडं खूप मोठा आणि खूप भारी व्ह्यू आहे. खाली चालून दाखवतो तुम्हाला. एकदम भारी व्ह्यू. जन्नत आहे जन्नत. क्या रे काय रे भाई. जन्नत आहे जन्नत. जन्नत आहे जन्नत. हे बापरे शूट चालू आहे भैया. हाँ देखो गाइस ये चौवा इधर नीचे बैठा है फोटो खिंचवाने के लिए. सो आता अपन जाऊ नाश्ता करायला शिवनेरी होटल वाल. कैसा आजा भाई आजा तू भी. गाइस अभी हम लोग यहाँ पे राजवाड़ा में आए थे. त्र्यंबक से लगभग 10 किलोमीटर या 15 किलोमीटर अप्रॉक्स आगे होगा. अभी हम लोग राजवाड़ा विजिट किया. अभी हम लोग जाएंगे. अंदर तो जाने को नहीं मिला. रिनोवेशन का काम चल रहा. अभी हम लोग जाएंगे हल्का फुल्का नाश्ता करने के लिए. उसके बाद मिलते हैं आपसे थोड़ी देर बाद. सो काय आपण इथं नाश्ता करायला आलोय. थोडा नाश्ता येईल. नाश्ता करू. काही आपण निघाले आता दमनसाठी नाश्ता वगैरे करून. 3-3.5 तासाचा रस्ता आहे. तिकडे पोहोचल्यावर आपण भेटू. सो गाईज आपण आता दमनला आलेलो आहेत आणि इथं थोडं फिरतोय. तोंड वगैरे धरासाठी बाटली घेतलेली आहे आपण. बाकी गाडी वगैरे तिकडे लावताय पार्किंग वगैरे. बाकी सो गाईज आता आपण आलेलो आहे एका छोट्या कोणता तरी फोर्ट एक
इथं वरती पोर्तुगीजांचा हे किल्ला आपला आहे. किल्ला आहे किल्ला. हां तर त्यांनी इथे जे राज्य वसवलेलं यात तुम्ही पाहू शकता की किती सुंदर असं वातावरण आहे. आपण जात आहे चर्चमध्ये. हे एक चर्च आहे. मेरी क्रिसमस हॅपी न्यू इयर. खूप जुनं चर्च आहे. तर जाऊ आता मध्ये. एकदम शांतता आहे गाईज, एकदम शांतता. हे सगळं पोर्तुगीज होते ना त्यावेळेसचं आहे हे सगळं. फर्स्ट टाइम चर्च पाहतोय. चर्च में फर्स्ट टाइम चर्च पाहतोय एकदम फर्स्ट टाइम. नहीं तो वो नहीं कि वो ऐसा मैंने देखा था सेंटा क्लॉज गिफ्ट देता है वो, तो इसके दिन जाके बैठता था वो 25 तारीख को. गाईज हे हनुमंत ताज काहीतरी आहे तिथं जेवणला आलं. आता दुपारचं जेवण करायचं आहे. तो गाईज आता जेवण झालेलं आहे. आता आपण जाऊ. कोणचे फोर्ट को जाने का है? नानी के घर पे नानी फोर्ट. हाँ नानी फोर्ट जाने का है. आले हो नाना के पास जाने हैं नानी फोर्ट से. तो ठीक है चलते हैं उधर. खाना मस्त था, अनलिमिटेड था एकदम. नहीं अगर मैं थक गया तो मेरा सक्सेस रुक जाएगा. तो गाइस आपण आलोय नानी फोर्टला. आपण आलोय नानी फोर्टला. पाटिल एक बार ना उधर जाके बोलते देख सामने हमें शिकाली हटा दे एक बार. एक कब्रिस्तान आहे. हे चांगलं आहे. ते काय खास नाही आहे. भारी व्ह्यू समुद्र आहे. त्याच्यानंतर आपण जाऊ बीचवर. चला भेटू डायरेक्ट बीचवर आता. तो काय आता आम्ही तयार झालेले आहेत. मी आणि अफ्ताब आणि हमजा आणि मॅडम वगैरे पण तयार झालेले आहेत. आता आपण जाऊया बीचवर. बीच तुम्हाला दाखवतो मी. ये देखो बीच. ये बीच. हाय हाय क्या ही बीच है. ये देखो पूरा समंदर लास्ट तक. पुरं तिथपर्यंत काहीच नाही आहे. डायरेक्ट पुरं समुद्रच समुद्र. पुरं समुद्रच समुद्र. आता कमीत कमी 4 ते 5 वाजेपर्यंत थोडा अजून पुढे येईल समुद्राचं पाणी. हो आता. सो गाईज आपण आले आता मोठ्या बीचवर. आपली पुरी व्हाईट पॅन्टची 12 वाजणार आहे बघा नाही का एकदम. आणि एकदम भारी विषय इकडं डायरेक्ट. विषयच खोल आहे इकडं डायरेक्ट. सो गाइस वापस से आ चुके घूमने बीच पे. पहिले एक झालं आता एक वाजून एक. मस्त एकदम मजा येते भाई. इकडे भारी भारी वाटते. ये पाणी बघा गाईज एवढं गडूड पाणी डायरेक्ट. खतरनाक पाणी. आता याचा कॉन्टेंट शूट करायचा आपल्याला. ओके चल. सो गाईज आता आम्ही पुरे ओले झालेलो आहे. सनसेट एवढा भारी आहे. आम्ही केव्हांची खेळत होतो. पुरे पाण्यात होते आम्ही. पुरे हे जेवढं पाणी अर्ध दिसतंय ना जिथपर्यंत लेंथ आहे एकदम मोठी तिकडच्या साईडला तिथपर्यंत पुरं खेळत होते आम्ही. एवढी मजा आली भाई. एवढी मजा आली. मी मोबाईलच नाही कारण मोबाईल एक जणाचा मोबाईल तर जाणार होता पण काहीच गेला नाही. आणि हा चष्मा गेला 3000चा चष्मा. ओरिजिनल ब्रँडवाला आफ्ताबचा. नाही बघा ते इकडे आफ्ताब. सो आता आम्ही चेंज वगैरे करू आणि निघू वापस म्हणजे नाशिकसाठी. हे बघा ये खराब हो रहा. अरे भाई बहन तुमको कैसा लगा. एक नंबर पैसा वसूल. भाई तुमको कैसा लगा. भाई पैसा वसूल. और कल से हम इधर ही शिफ्ट होने वाले. हमने पूरा पैसा वसूल किया. टाकू शकतो तुम्ही भाई बीमार पड़ चुका है गाइस जो कि आप देख सकते हो. मध्ये हो सर पाठवा त्याला. कॉलेज छूटने वाले हैं तुम्हाला. हाँ वो तो है. जाऊंगा ही नहीं आपण निघाले तर जाऊ जेवण करायला आणि त्यानंतर जाऊ आपण डायरेक्ट घरी. सगळे उठून गेले जे नाचण्यासाठी.
इकडे पेट्रोल टाकायला थांबले. पुऱ्या गाडीमध्ये मस्त गाणं लावून ठेवले डायरेक्ट. वा हाय हाय. आता जाऊ आम्ही जेवणला. मी जेवणात झोपलो होतो कारण थोडा घसा पण दुखतो ते खार पाण्यामुळे. आता आणि घाईमध्ये ना मी अलाला चप्पल घालून घेतली. ए शीट. सो गाईज आपण आहे भागडाला. इकडं आपल्याला रात्रीचं जेवण आहे. हे बघा चिकन बिकन मस्त आहे एकदम टिप. हे काय आहे रे? ये ही चिकनची भाजी आहे आणि हे सुका वगैरे करू आणि वापस बसू बसमध्ये आणि जाऊ आणि नाशिकला मस्त काही झोपून जाऊ. इधर हम शेकोटी कर रहे हैं अभी. थोड़ा हमको बहुत ठंडी बज रही है. हमको ठंडी. ये देखो सगळ्यात आपण निघाले. एकदम असा इथं बसलाय बघा. सगळे इकडे बसले. बाकीचे मागे बाकीचे पुढे. आता निघालो आम्ही 2 ते 3 वाजा नाही हे 12 ते 1 वाजेपर्यंत आम्ही 1 वाजेपर्यंत 1-1-1.5 वाजेपर्यंत आम्ही पोचून जाऊ. सो पोचल्यावर भेटू इथं आणि तिथं ब्लॉग एंड करू. सो तोपर्यंत आज सध्या साधे गाणे चालले. सगळं झोपत आहे कारण झोप लागते. मला पण झोप लागते. सो गाईज मी आता आलो आहे. डायरेक्ट इकडे येऊन गेलो. काही ब्लॉग वगैरे बनवला नाही. डायरेक्ट आलो. आता तो एक भाऊ येतोय. तो गेट उघडीन गेट लॉक आहे. चला आजसाठी एवढंच. सबस्क्राईब करा. मस्त आवडला असेल व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. चला बाय बाय. गुड नाईट.